ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की साक्षी आणि प्रिया या दोघीही जेलमध्ये एकाच सेलमध्ये असतात. तेव्हा दोघींनी एकमेकींना मारलेली कानाखाली दोघींची शाब्दिक चकमक हे पाहण्यासाठी खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आणि फायनली प्रिया साक्षीवरती भारी पडलेली आहे. तर प्रियाचा लूक आणि ते गेटअप सर्वच काही अप्रतिम आहे. पाहूयात काय घडलं ते. प्रिया वरती झोपलेली असते जेलमध्ये. साक्षी येते आणि साक्षी म्हणते, "तू खाली झोप, मला वरती झोपायचं आहे." प्रिया म्हणते, "ते शक्य नाही आहे. या जागेवर काय तुझ्या बापाचं नाव लिहिलेलं नाही आहे. त्यामुळे मी इथेच झोपणार." साक्षी म्हणते, "4 दिवस काय झालं? एका सेलमध्ये आपण राहतोय. तुला काय खूप भारी वाटायला लागलं? माझी बरोबरी करू लागली का तू?" प्रिया म्हणते, "मी तुझी बरोबरी नाही, तू माझी बरोबरी करते. मी तुझ्यापेक्षा सरस आहे म्हणून तर तू उभी आहे आणि मी खाली आहे." असं ती तिला म्हणते. तेव्हा आता साक्षी तिला धरून उठवू लागते, "उठ, मला इथे झोपायचं आहे." प्रिया उठत नाही. प्रिया तिची ॲक्टिंग करते साक्षीची. "अहो अण्णा, मला सोडवायला या ना. ही प्रिया माझ्यावरती भारी पडली आहे." आता साक्षीला राग येतो. साक्षी कानाखाली देते. उलट प्रियासुद्धा आता तिच्या कानाखाली मारते. दोघींनी एकमेकींच्या कानाखाली मारलेले आहे. आणि प्रिया असं पाहते ना तिच्याकडे, तर ॲक्च्युली खरंच प्रिया साक्षीवरती भारी पडलेली आहे. आणि साक्षीचंच पूर्णपणे तिने नायनाट केलेला आहे. आता प्रिया म्हणते, "हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव. समजलं का? तुमचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. जर का तू माझं कारस्थान उघडं केलं तर तुझंही मी उघडं करेल." आता या भीतीपोटी बिचारी साक्षी तिथे जाऊन